नमस्कार मंडळी. नमस्कार. तर मंडळी, सावळ्याची जणू सावली मधला मी आहे आबी. आबाचं खरं नाव आहे साईनाथ गणेश केंद्रे आणि आमच्या सेटवर आलेले आहेत श्रावण मिरगळ. तर मंडळी आमच्या सेटवर आलेले आहेत श्रावण मिरकर सर. ह्यांनी खूप छान ऍक्टिंग केलेली आहे. मागच्या शूट पासून व्हॅनिटी मध्ये सुद्धा आता चान्स मिळायला लागलेला आहे. चला हळूहळू प्रगती होते. बरं आहे. पण जुने दिवस नाही विसरू शकत मी. असं बाहेरच कुठेतरी मेकअप. खूप माणसं होती ठीक आहे, बघूया. ज्याची त्याची लाईफ, ज्याचा त्याचा स्ट्रगल. कारण या जगात आपण एकटेच नाही आहोत. ही सगळी माणसं तर रामकृष्ण हरी. मी श्रावण मिरगळ आजच्या एक विशेष ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. कारण आज मी चाललोय एका शूटला. सावकाश. तर आज मी चाललोय एका शूटला. शूटला जाताना कधी मी ब्लॉग बनवला नाही. आज बनवण्याचं कारण विशेष आहे, कारण की आज खूप वेळ आहे मला आणि लवकर पोचलोय. तर आता वाजले 3, रात्रीचे 3 वाजलेत. ज्या शूटला मी चाललोय त्यासाठी मला रात्री कॉल आला. रात्री 10 वाजता कॉल आला. मी लगेच डन केलं, प्रोफाईल डन झाली. मग मी लगेच निघालो आणि ट्रेनचा प्लॅन केला. पण ट्रेन 1.5 तास लेट होती, म्हणून मी ट्रेनच्या भरोश्यावर न राहता महाड एस टी डेपोतला आलो आणि बसने आलो. मी विचार केला की पनवेलला लवकर पोचवेन आणि पनवेलला जाऊन मग मी पुढे जाईन. तर माझा प्लॅन बरोबर होता, पण मी खूपच लवकर आलो. 2:30 वाजता मी पनवेलला पोचलो. बस डेपोला थोडं थांबलो, फ्रेश झालो आणि आता मी आलो पनवेल स्टेशनला. तिकीट काढली आणि आता आपण ट्रेनची वाट बघूयात. माझ्याकडे 1 तास वेळ आहे. तर 1 तास वेळ आहे, तर मी काय करणार माहिती आहे का? आता ज्या सिरीजसाठी माझं सिलेक्शन झालंय, सावळ्याची जणू सावली, आता जे माझं कॅरेक्टर आहे, विशेष कॅरेक्टर आहे, त्या कॅरेक्टरचं फर्स्ट डे शूट आहे. मग आपल्याला काय केलं पाहिजे माहिती आहे का? माझ्यासारखे जे काही स्ट्रगलर असतील, जे सिरियलमध्ये काम करतात, तर मी त्यांच्यासाठी एक सजेशन देईन. जेव्हा आपल्याला एक कॅरेक्टर मिळतो तेव्हा आणि त्या कॅरेक्टरचा फर्स्ट डे शूट असतो, तेव्हा आपण काय केलं पाहिजे माहिती आहे का? त्या कॅरेक्टरची माहिती होण्यासाठी ज्या सिरियलमध्ये आपण काम करतोय, ज्या सिरियलमध्ये आपण काम करणार आहोत, त्या सिरियलचे आधीचे 2 एपिसोड पाहायचे, 2-3 एपिसोड पाहायचे. तर आता माझ्याकडे 1 तास वेळ आहे, तर मी ते 2-3 एपिसोड पाहीन, सावळ्याची जणू सावली. मग मला कळेल की माझ्या कॅरेक्टरचं काय महत्त्व आहे, माझ्या कॅरेक्टरची कुठे एंट्री आहे. मग त्यानुसार मला अजून सोपं पडेल माझं कॅरेक्टर ओळखण्यासाठी. तर कॅरेक्टर विशेष आहे माझं, माझ्या खूप आवडीचं आहे, माझ्या मनासारखं कॅरेक्टर मला मिळालं आहे. आता ते कॅरेक्टर काय असेल ते मी तुम्हाला तेव्हाच दाखवेन जेव्हा मी ते कॅरेक्टरचं गेटअप करेन. ओके, तर चला बघूयात. मी तोपर्यंत एपिसोड बघून घेतो. चला भेटूया पुढे. प्लॅटफॉर्मवर ट्रेन उभीच होती आणि बाहेर एवढा पाऊस होता आणि सोबत वारा आहे. आताचे वाजले 3:15. पाऊण तास अजून वेळ आहे ट्रेन सुटायला. ठीक आहे, तोपर्यंत मी माझे एपिसोड बघून घेतो. बरोबर ऑन टाईम 4 वाजता ट्रेन चालू झाली. पाऊस तर काय चालूच होता. काही वेळातच मी पोचलो वाडाला रोड. वाडाला रोडला खूप माणसं होती, ज्याची त्याची लाईफ, ज्याचा त्याचा स्ट्रगल. कारण या जगात आपण एकटेच नाही आहोत. ही सगळी माणसं फ्रेश आहेत आणि मी इतकी झोप आली की माझे आता डोळ्याचे हे व्हायला झाले. पण काय, शूटचा कॉल टाइम आहे 6:30. जोपर्यंत तिथे पोहोचत नाही तोपर्यंत काय चैन पडणार नाही. चला बघूयात आता. तर मित्रांनो, आता वाजले तर 6 वाजतायत. 6ला 5 मिनिटं आहेत. तर लवकर पोचलं पाहिजे, कारण का 6:30चा कॉल टाइम आहे. चला बघूयात पोचते की नाही लवकर. बाहेर खूप पाऊस आणि खूप वारा सुटलाय. वाजले 6. कसं आहे, टायमात घेतलं ना आपलं इम्प्रेशन चांगलं पडतं, नाही का? चला बघूयात आता. आता मी आलोय गोरेगाव बस स्टॉप जवळ, जिथे फिल्म सिटीसाठी बस लागते. आपली
343 बस तर लागले, पण टायमिंग अजून आलेला नाही तिचा. 343 दोन बस लागलेत, पण काय अजून सुटायला मार्ग नाही. तर मी आता इथे पोहोचलोय. ऑलरेडी 6:30 वाजलेले आहेत, म्हणजे कॉल टाइम माझा झालेला आहे. पण तो जो सेट आहे, सावळ्याची जणू सावली, खंडाला घाट सेट तो रोड आहे, तिथे पोचायचंय मला लवकरच. तर चला बघूयात. मी पुढचे अपडेट्स देत राहीन. तुम्ही पण माझ्यासोबत कंटिन्यू तसेच राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा. तर चला बघूयात पुढे. हा जो खंडाला घाट जो सेट आहे तो खूप फेमस आहे, कारण इथे खूप सारे शूट होतात. आता मी तरी इथे 2 शूट केलेले आहेत, म्हणजे सावित्रीबाई फुले आणि आता आज जो पाहणार आहे सावळ्याची जणू सावली. आणि मी तुम्हाला दाखवेन हा जो लोकेशन आहे, आता येऊन गेलेला आगामी चित्रपट धुरंधर, तो धुरंधरचा सुद्धा सीन यात रोडला घेतलेला आहे. जे हुशार असतील त्यांनी हा सीन ओळखला असेल, तर तो सुद्धा सीन इथेच घेतलेला आहे. जेव्हा हमजा अली रहमान दकेतला मारण्याचा प्लॅन करत असतो गाडीमध्ये, तेव्हा हेच लोकेशन आहे. तर मित्रांनो, जो माझा कॅरेक्टर आहे तो माझा नेहमीच्या जीवनातला कॅरेक्टर आहे, म्हणजे मला एक वारकऱ्याचा रोल दिलेला आहे. आता पुढे बघूयात कसं काय असेल, कारण अजून स्क्रिप्ट सुद्धा आली नाही माझ्या हातात. तर हा माझा लुक आहे वारकऱ्याचा. टोपी सुद्धा कॅरी करायला सांगितलं आणि फेटा सुद्धा कॅरी करायला सांगितलं. आता बघूयात, अजून आता मेकअपला येतील. मेकअप केल्याच्या नंतर बघूयात आता कसं काय. बरं, तुम्हाला हा लुक कसा वाटतोय ते कमेंटमध्ये सांगा आणि बस प्रेम द्या फक्त. आणि ही आहे व्हॅनिटी. तसं मी मागच्या शूट पासून व्हॅनिटी मध्ये सुद्धा आता चान्स मिळायला लागलेला आहे. चला हळूहळू प्रगती होते. बरं आहे, पण जुने दिवस नाही विसरू शकत मी. असं बाहेरच कुठेतरी मेकअप. ठीक आहे, बघूयात. थोड्या वेळाने मेकअप दादा आले. मेकअपला सुरुवात झाली, पण पोटात कावळे ओढत होते. खूप भूक लागली होती. इतक्यात नाश्ता आलाच, आणि नाश्त्यासोबत कोण आलाय बघा व्हॅनिटीमध्ये. कोण आहे हा, ओळखता का तुम्ही याला? तर हा आहे आपल्या सगळ्यांचा लाडका साईराज केंद्रे. ह्याला बघितल्याच्या नंतर एकच गाणं आठवतं, आमच्या पप्पाने गणपती आणला. नमस्कार मंडळी. नमस्कार. तर मंडळी, सावळ्याची जणू सावली मधला मी आहे आबिर. आबाचं खरं नाव आहे साईराज गणेश केंद्रे आणि आमच्या सेटवर आलेले आहेत श्रावण मिरगळ. तर मंडळी, आमच्या सेटवर आलेले आहेत श्रावण मिरगळ सर. ह्यांनी खूप छान ऍक्टिंग केलेली आहे आणि यांचे मी अकाउंट पण बघितलेले आहे. खूप फॉलोअर्स आहेत त्यांचे. माझी आई तुझी खूप फॅन आहे. माझ्या आईला हाय लोक. तर यांची आई हाय हाय. मला सांगा, श्रावण मिरगळ सर रोज किती चपाती खातात? अच्छा, एवढे खातात? बाय. वा वा, त्याला माझा आयफोन त्याला आवडलेला आहे, म्हणून तो स्वतःच तो बोलला, दादा मीच फुटेज घेतो. ठीक आहे, बोल सायराज, अजून तुला काय वाटतं? आपलं 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 सीन कसं झालं? एकदम मस्त, माझ्यासोबत काम करून कसं वाटलं? एकदम मस्त. मस्त ना? हम्म. माझा फोन आवडला तुला? हो. तर आजचा जो एपिसोड आहे तो ऍक्सिडेंट एपिसोड आहे, पण त्याबद्दल मी काही रिव्हील करू शकत नाही. थोड्या दिवसांनी तो एपिसोड टेलिकास्ट होईल, तेव्हा तुम्ही तो पहा आणि पाहिल्याच्या नंतर आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला आमचं काम कसं वाटलं, साईराजचं काम कसं वाटलं आणि माझं काम कसं वाटलं. तर मग भेटू पुढे या व्लॉग मध्ये. जी काय माझ्या मस्ती आहे ती आपल्याला या व्लॉग मध्ये पाहायला मिळेल. रामकृष्ण हरी. तर थोड्या वेळाने आम्ही त्या स्पॉटवरती गेलो जिथे आमचा सीन आहे. मला हा लुक आधी ट्राय करायला सांगितला, पण तो सीनसाठी योग्य नव्हता, म्हणून नंतर मला एक दुसरा लुक सांगितला, तर तोच लुक होता हा. तर लवकरच हा एपिसोड टेलिकास्ट होईल आपल्या झी मराठी या चॅनलवरती. तर पाहायला विसरू नका सावळ्याची जणू सावली. आणि सोबतच माझ्या या व्लॉगला लाईक करा, तुमच्या छान छान कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण हे शूट इथेच थांबलं नाही. या शूटिंगचा दुसरा दिवस म्हणजे डे 2 मी दुसऱ्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे.
तर असेच सोबत राहा आणि असेच प्रेम करत राहा. रामकृष्ण हरी.